जय भीम न्यूज में सृष्टि आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। केंद्र की बीजेपी सरकार द्वारा थोपी गई महंगाई ने आम आदमी का जीना मुश्किल कर दिया है। भाजपा के महंगाई डायन ने हर घर में असंतोष पैदा कर दिया है। महंगाई ने सबका बजट बिगाड़ दिया है। इसलिए केंद्र की भाजपा सरकार के खिलाफ अमरावती के राजकमल चौक पर थाली बचाओ आंदोलन किया गया। इसमें महिलाओं ने सड़क पर बैठकर खाना बनाकर निषेध व्यक्त किया। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी बीजेपी मागे ना पॅरासिटामॉल सारखे औषधं झाले, तेल झालं, खाद्यान्न झालं किंवा अँटीबायोटिक्स झाले, जे आपल्याला की आजार पडले की ते औषधं घ्यावे लागतात आणि अशा सर्व गोष्टीची महागाई वाढून गरीब लोकांना भरडण्याचा प्रयत्न आणि भांडवलदाराचे खिसे भरण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते आहे। म्हणून आम्ही सर्वसाधारण लोकांना जी झळ पोचली आहे गॅस सिलेंडरची आणि गॅस सिलेंडरमुळे आता काय होणार आहे हे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहे। कारण वृक्षतोड होईल, चुली पेटतील, बाया सफर होतील, प्रत्येकाची परिस्थिती बेकार होईल आणि लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरणाचा सुद्धा समतोल हा बिघडून जाईल। म्हणून गॅस सिलेंडर स्वस्त करावं, सर्व महागाई कमी करावी। स्वाभिमानी किसान संगठन के एकमात्र विधायक देवेंद्र भोयार इनको पार्टी से निष्कासित करने की घोषणा स्वाभिमानी किसान संगठन के संस्थापक अध्यक्ष पूर्व सांसद राजू शेट्टी द्वारा बुल्ढाना में किया गया। 25 मार्च को स्वाभिमानी किसान संगठन के नेता राजू शेट्टी ये बुल्ढाना में आए थे और तब उन्होंने मीडिया से बातचीत करते हुए कहा, शिस्तप्रिय संघटना आहे। या संघटनेपेक्षा आणि चळवळीच्या विचारधारेपेक्षा कोणी मोठा नाही, मी सुद्धा नाही। आणि म्हणून जेव्हा जेव्हा जे कोणी स्वाभिमानीच्या ध्येयधोरणाच्या विरोधात वागतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो। यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत। देवेंद्र भोयार हे 2019ला विधानसभेमध्ये निवडून आल्यापासून त्यांना सत्तेची चटक लागली। त्यापूर्वी छातीवरचा बिल्ला ते अभिमानाने मिरवत असत आणि अलीकडे बघितलं असाल तुम्ही त्याच्या कुठल्याही छायाचित्रामध्ये बिल्ला लावलेला देवेंद्र भोयार दिसत नव्हता। म्हणजे ज्या बिल्ल्यानं आपल्याला विधानसभेपर्यंत पोहोचवलं त्या बिल्ल्याची त्यांना आता लाज वाटायला लागली। गेल्या 2.5 वर्षामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन स्वाभिमानीनं अनेक आंदोलनं केली। मग ते अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या संदर्भातलं आंदोलन असेल, सोयाबीनच्या दरवाढीच्या संदर्भातलं आंदोलन असेल, पीक विम्याचं आंदोलन असेल किंवा ऊसाच्या दराचं आंदोलन असेल किंवा दिवसा शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे यासाठीचं आंदोलन असेल, या कोणत्याही आंदोलनामध्ये देवेंद्र भोयार पुढे आले नाहीत किंवा या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरले नाहीत। याचबरोबर खरं तर स्वाभिमानीचे प्रतिनिधी म्हणून ते विधानसभेमध्ये गेलेले, पण या 2.5 वर्षाच्या काळामध्ये हे प्रश्न घेऊन त्यांचे सहकारी ज्यावेळी रस्त्यावर लढत होते, पोलिसांच्या लाट्याकाट्या खात होते, तुरुंगात जात होते, दुधाच्या दरासाठी डोकी फोडून घेत होते, त्यावेळी विधानसभेच्या सभागृहामध्ये या सगळ्या विषयावर एक ब्रश शब्द सुद्धा त्याने काढला नाही। एवढंच नव्हे तर काल मी दिवसभर त्यांच्या मतदारसंघामध्ये होतो, अमरावतीत होतो। तिथल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा माझ्यासमोर मांडली। संत्रा ऐन भरात आलेला होता आणि अशा वेळी थकीत बिलाच्या वसुलीसाठी म्हणून महावितरणनं धडाधड वीज कनेक्शन तोडायला सुरुवात केली। शेतकरी मोठ्या आशेनं त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की हा भार जर का हातून गेला तर आमचं आयुष्याचं नुकसान होईल, तेव्हा वीज कनेक्शन जोडायला सांगा, आम्ही भुकटे नाही,
आम्ही पैसे भरायला तयार आहोत, पण आम्हाला काही अवधी द्यायला सांगा. त्यावेळी या आमच्या आमदारानं त्यांना सांगितलं पैसे भरा, आपोआप वीज कनेक्शन तोडलं जाईल. ही स्वाभिमानीच्या नेत्याची भाषा नव्हे. आणि म्हणून काल या वरुड आणि मोर्शी तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं की आता संघटनेनं एकच पर्याय निवडावा. एकतर तुमच्या लाडक्या आमदार 20 मार्च महाड़ क्रांति दिन चवदार तालाब सत्याग्रह की याद में नांदेड़ के सिडको हडको परिसर में जयराम फर्नीचर तथा वंचित बहुजन आघाड़ी नांदेड़ दक्षिण के महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड़ इनकी ओर से सोनबा येलवे पोनबाई कार्यक्रम की शुरुआत की गई. वंचित बहुजन आघाड़ी के राज्य प्रवक्ता फारूक अहमद इनकी अध्यक्षता में हुए इस पानपोई कार्यक्रम का उद्घाटन नांदेड़ ग्रामीण के पुलिस निरीक्षक अशोक घोरवाड़ इनके हाथों किया गया. त्यांच्या नावाने सोनबाई पानपोईचं या ठिकाणी अनावरण होत आहे. जयराम फर्निचर वर सिडको नवीन नांदेडच्या वतीने सोनबाई जयराम फर्निचर सिडको नवीन नांदेडच्या वतीने गेल्या 7 ते 8 वर्षापासून सोनबा एल्वे या नावाने आपण इथे पानपोई चालू करतो. एक उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला जे पाण्याचा अधिकार मिळाला आणि आज त्यांच्या कृपेनं म्हणा त्यांच्याचमुळं आज एक सिडकोसारख्या मुख्य ठिकाणी आपलं हे दुकान घर आहे ते केवळ बाबासाहेबांमुळे आहे. आणि आपल्याकडं पाण्याची बोर आहे आणि सगळी सुविधा आहे आणि आपण येणाऱ्या जाणाऱ्याला हा खूप मोठा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरून कामगार वर्ग खूप मोठा जातो, रिक्षेवाला गाडीवाला, आणि पाण्याची कुठेही सोय नाही हे एक डोक्यामध्ये ठेवून आपण गेल्या 7 ते 8 वर्षापासून एक निस्वार्थ भावनेने हे पानपोई चालू केलेली आहे. याचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत. पाण्यासाठी जेव्हा माणूस परेशान होतो त्याला कुठेही पाणी भेटत नाही आणि जेव्हा इथं पानपोई दिसती त्यावेळेस रात्री बेरात्री गाड्या थांबून लोक जे पाणी पितात ते खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आपण करत असतो. त्याचाच भाग एक आमच्या जयराम फर्निचरच्या वतीने हा आम्ही दरवर्षी राबवतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की त्या सोनबा एल्वेचं की सोनबा एल्वे जे पाण्याचा माठ घेऊन जे बसला होता बाबासाहेबाला पाणी पाजण्यासाठी, पण त्या घटनेचाच संदर्भ म्हणून आपण एक समाजामध्ये आपणही काहीतरी करू शकतो आणि बाबासाहेबाच्या समाजाला येणाऱ्या चळवळीमध्ये आज आपण बिसलरी पाणी आपण पिऊ शकतो आणि सर्व लोकांना आपण पाजू शकतो हा एक संकल्प घेऊन आपण हा पानपोई राबवतो. आणि दरवर्षी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण असेच राबवतो. हे सर्वांच्या सहकार्यामुळे होतं. सगळ्याचं सहकार्य आहे, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. वृक्षवेलीचा सुद्धा अधिकार आहे, पण मागचा इतिहास पाहताना सामान्यातील सामान्य माणसांना पाण्याचा सुद्धा नैतिक अधिकार इथे दिला गेला नव्हता. आणि आज बहुजन समाजातील माणसं शुद्ध पाणी बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे, बाबासाहेबांच्या अभिप्रेत वचनामुळे आणि त्यांनी दिलेल्या दिशा आणि दिग्दर्शनामुळे आज बहुजनातील सामान्य माणसं शुद्ध पाण्याची पानपोई आपल्या अंगणामध्ये उभी करून सामान्यासाठी पाण्याची दारं मुक्त करतात. ही केवळ पानपोईपुरता विचार करून नव्हे तर बाबासाहेबांच्या संहितेतील एक मूल्य जपून त्यांना ही एक वेगळ्या प्रकारची अनोखी श्रद्धांजली आणि समर्पित भावना आहे. आज आमचे मित्र विठ्ठलराव यांनी सिडको हडको भागातील सामान्यांसाठी त्यांच्या फर्निचर दुकानाच्या बाजूला घराजवळच एक शानदार पानपोई उभी केली आहे. आज आम्ही आमचे बरेचसे मित्र, बरेचसे पत्रकार बांधव, फारूक भाई सर्वत्र इथं आलो होतो आणि आज त्या पानपोईचं उद्घाटन करून आम्ही त्या पानपोईसाठी शुभकामना दिल्या आहेत. सामान्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा त्यांनी जरूर इथे मुक्त आणि विनामूल्य शुद्ध पाणी प्राशन करावं ही त्यांना सूचना आहे. परत विठ्ठलरावांचं त्यांच्या या अत्यंत सामाजिक उपक्रमाबद्दल आम्हा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आम्ही त्यांना शुभकामना देतो. थँक्यू. पानपोईच्या निमित्ताने युवा वर्गासाठी काय सांगाल तुम्ही? मी आज पालकांसाठी पहिल्यांदा बोलू इच्छितो की आता मिलिटरी मॅन जसे देशाचं संरक्षण करतात तो विषय मी आता माझ्या व्याख्यान भाषणात बोललेलो आहे, तसं आपण आपल्या घराच्या बाबतीमध्ये जागरूक राहिलं पाहिजे. माझी मुलं आहेत म्हणून आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा माझी मुलंसुद्धा काही ना काहीतरी आगाव कुठेतरी गोष्टीमध्ये अडकू शकतात याची भावना ठेवली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा फोटो
तो हृदयात आणि विचारात घेऊन पुस्तकांचं ज्ञानार्जन करून एक मोठं इप्सित ध्येय समोर ठेवून ध्येयासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतंय. व्यसनमुक्तीपासून जे विद्यार्थी, जी लेकरं, जी मुलं स्वतःला दूर ठेवू शकतात तीच मुलं भविष्यामध्ये चांगला पुत्र, चांगला पालक, चांगला पिता होऊ शकतात. थँक्यू. भारतीय बौद्ध महासभा हाटकणंगले तहसील की ओर से पेट वडगांव ईरा हॉल में बौद्ध धम्म परिषद का आयोजन किया गया. इस परिषद को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पोते भीमराव आम्बेडकर ने मार्गदर्शन किया. आणि चळवळीसाठी तर हा त्याचा केला मी त्याग आहे आणि म्हणून सर्वांच्या साक्षीनं मी सांगतो बाबा येणारी प्रत्येक जयंती आम्ही धूमधडाक्यात कॅप करणार आहे. माझ्या इथल्या सर्व बंधू बहिणींना आणि इथं आलेल्या सर्व आंबेडकरी अनुयायांना सांगतो की बाबा नीट ऐका. येणारी तुमची प्रत्येक जयंती आम्ही धूमधडाक्यात करणार आहे आणि डीजेच्या ठेक्यावर तुम्ही पाहिलेलं प्रबुद्ध भारताचं स्वप्नही साकारणार आहे. तुम्ही पाहिलेलं प्रबुद्ध भारताचं स्वप्नही साकारणार आहे. त्यांच्याकडे आता धर्मांतराचं मार्ग आलेला आहे 15-20 वर्षापूर्वी. म्हणून ते महाराष्ट्राला अपेक्षेने बघतात. राजकीय चळवळीपेक्षा धम्म चळवळी अधिक गतिमान, अधिक जास्त दूरखाने प्रतिगामीची ठरेल. म्हणून आपल्या सगळ्यांना आव्हान आहे, जे भारतीय बौद्ध महासभा आज राबवत आहे कार्यक्रम शिबिराच्या माध्यमामधून, महिलांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमामधून, बाल संमेलनाच्या माध्यमामधून येणाऱ्या काळाचा हा प्रोग्राम आहे. एक पिढी घडवण्याचं कार्य आज आम्ही आतापासून सुरू केलेला. तो इकडे तिकडे बघणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विहार बांधावी लागेल, जी ज्ञानाची केंद्र होते, धम्माची केंद्र होती. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शैक्षणिक संस्था उभाराव्या लागतील की ज्या संस्थेमधून शिक्षणाबरोबर धम्माचं काम होईल, धम्म मुलांना शिकवला जाईल. आज देशामध्ये अशा शाळा सुरू झालेल्या आहेत. हे काम येणाऱ्या काळात भारतीय बौद्ध महासभा घेईल. जास्त वेळ न घेता, कारण आपण 11 वाजल्यापासून बसलेले आहात. आपण खरे बौद्ध धर्मी आहात एवढा वेळ आपण बसला. म्हणून तालुक्याचे जे काही माझे पदाधिकारी होते भारतीय बौद्ध महासभेचे, त्यांना सांगितलं जरा थांबा, मी बोलतो यांच्याशी. माझ्या नंतर मी त्यांना अलाव करतो की त्यांनी पण त्यांचं 2-2 मतं आपली मांडावी. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. जिला पालघर वसई ईस्ट में रोटरी क्लब ऑफ चैरिटेबल ट्रस्ट वसई प्रेसिडेंट बैजू जॉर्ज नंदकुमार वॉरियर संचालक वसई के माध्यम से रोटरी मेडिकल सेंटर की ओपनिंग हुई. नेशनल प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ने समय समय पर अपना सहयोग देने की बात कही. वसई वेस्ट का इलाका इंडस्ट्रियल क्षेत्र है जहां भारी तादाद में वर्कर काम करते हैं.
स्वास्थ्य से संबंधित परेशानी को देखते हुए रोटरी क्लब के माध्यम से मिनी हॉस्पिटल करने का सेंटर खोला गया है एंड रोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3141 जो कि रेवेन्यू डिस्ट्रिक्ट मुंबई और पालघर में है का पास गवर्नर हूँ मैं 2017 और 18 में गवर्नर था। आज मैं वसई आया हूँ रोटरी क्लब ऑफ वसई के इस मेडिकल सेंटर के उद्घाटन के लिए और मुझे बड़ी प्रसन्नता होती है जानते हुए कि रोटरी क्लब ऑफ मुंबई रोटरी क्लब ऑफ वसई ने ये मेडिकल सेंटर आज शुरुआत करने का जिम्मा लिया है और ये अंदर जाकर देखकर आया सेंटर देखा मैंने, सुविधाएं देखी और इससे मुझे लगता है कि आसपास के लोगों का, विशेष तौर पे स्थानीय लोगों का और जो अधिकतर औद्योगिक इकाई में मजदूर काम करते हैं, लोग काम करते हैं, उनको इसका लाभ मिलेगा। ये इस मेडिकल सेंटर में मुझे बताया गया है कि जो भी मरीज आएगा, जो भी व्यक्ति आएगा अपना चेकअप कराने, 30 रुपये में उसका चेकअप होगा और 20 रुपये अतिरिक्त देने पर उससे दवाइयाँ मिलती हैं। हाँ, मेरे ख्याल से इस प्रकल्प के डायरेक्टर जो इस क्लब के हैं मिस्टर विक्टर लोबो, रोटरी विक्टर लोबो, वे ज़्यादा अच्छे तरीके से इस बारे में बता पाएंगे। विक्टर। जी सर, हमें एक पहला प्रोजेक्ट वसई तालुके के अंदर पहला रोटरी ने कंप्लीट चैरिटेबल राउंड द क्लॉक, मतलब सुबह 9 से लेके शाम 9 बजे तक हमारा ये उपक्रम चलेगा। रोज़ एक खाली जब जिस दिन इंडस्ट्री बंद रहेगी उस दिन सिर्फ एक डिस्पेंसरी बंद रहेगी, बाकी के सब दिन ये डिस्पेंसरी खुली रहेगी। और इसके अंदर हम ओपीडी डॉक्टर की जो सेवा है कि खाली 30 रुपये में, दवाएं 20 रुपये में, और आगे का जो भी चेकअप है, स्टिचेज रहे, इंजरी बहुत होती है इधर, उनके लिए भी एकदम कम से कम पैसे में हमें सुविधा दे रहे हैं। इसमें हम मतलब ये जो हमारे रेगुलर ओपीडी तो रहेगी रेगुलर डॉक्टर की, लेकिन वॉलंटियर डॉक्टर्स भी हमारे पास काफ़ी आएंगे जो एमडी रहेंगे, एमएस रहेंगे और वो पूरी मुफ्त सेवा देंगे, जो कि ज़्यादा करके हमारे रोटेरियन की मेंबर रहेंगे। तो इस सुविधा से काफ़ी लोगों को इधर, खास करके वर्कर लोगों को जिनके पास पैसा नहीं या कम है, उनको काफ़ी सेवा इधर हमारे रोटरी सेंटर के माध्यम से मिल जाए। बच्चों के लिए जो स्पेशली मेंटली रिटार्डेड और फिजिकली डिसेबल्ड है उनके लिए सेवा करना चाहूँगी, क्योंकि मेरे वहाँ जहाँ पे जू पे मेरा वो क्लिनिक है और ये मेरा खुद का क्लब है, तो मैं यहाँ पिरियडिकली आके उनको टोटली गाइड करूँगी। मेडिकल सेंटरबद्दल सांगायचं म्हटलं तर या परिसरात कुठेही एक असा प्रॉपर मेडिकल सेंटर नाही आहे आणि त्याच कारणाने रोटरी क्लब ऑफ वसई यांनी विचार केला आहे की या इकडच्या परिसरात जेवढे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक छानपैकी एक मेडिकल सेंटर उभं करावं आपण, आणि ते कॉस्ट कटिंग आणि कॉस्ट सेविंग ह्याला नजरेत आणून जसं आमचे प्रेसिडेंट साहेब म्हणालेत की 30 रुपये कन्सल्टिंग आणि 20 रुपये औषधाचे आहेत, म्हणजे एवढ्या स्वस्त दरामध्ये आम्ही चांगल्याच्या चांगल्यापैकी मेडिकल सर्व्हिसेस इकडच्या नागरिकांना देऊ, हीच आमची इच्छा आणि हेच आमचं ध्येय। MBA और MCA व्यावसायिक अभ्यासक्रम में प्रवेश लेने की प्रक्रिया शुरू हो गई है। साथ ही दोनों अभ्यासक्रम में प्रवेश लेने की अंतिम तारीख 7 अप्रैल तक है। पदवी परीक्षा में बैठने वाले तथा पदवी परीक्षा उत्तीर्ण छात्रों के दे सकते हैं। इस बात की जानकारी कोल्हापुर के IT के संचालक डॉक्टर संजय घाटलीकर और डॉक्टर प्रवीण जाधव ने पत्र परिषद में दी। ज़्यादा से ज़्यादा छात्रों ने इस प्रवेश प्रक्रिया में भाग लेकर शासन की मिली योजना का लाभ लेने का आह्वान किया है। मैं सुजय मधुकर खड़ीकर, डायरेक्टर KIT इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एजुकेशन इन कोल्हापुर। ये पत्रकार परिषद का मूल उद्देश्य ऐसा है कि MBA और MCA का 2022-23 का एडमिशन प्रोसेस शुरू हो रही है। वो 17 मार्च से 7 अप्रैल तक है, जिसमें विद्यार्थियों ने ऑनलाइन जाके फॉर्म भरने हैं। वो MahaCET.org वेबसाइट पर उन्होंने फॉर्म भरने की आवश्यकता है। वो फॉर्म भरने से उनको जो गवर्नमेंट स्कॉलरशिप देती है उसके सभी बेनिफिट मिलते हैं। अगर वो फॉर्म नहीं भरेंगे तो उसका बेनिफिट गवर्नमेंट उनको चाहते हुए भी दे नहीं सकती। सो ये पत्रकार परिषद से हम ऐसा आह्वान करते हैं कि MBA और MCA एस्पिरेंट्स ने ज़्यादा से ज़्यादा ऑनलाइन फॉर्म भर के एडमिशन के लिए एलिजिबल होना है। धन्यवाद। शिवसेना विधायक संतोष बांगर इन्होंने हिंगोली में वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पर गंभीर आरोप लगाए थे। बांगर ने आरोप लगाया था कि प्रकाश आंबेडकर ने चुनाव में 1000 करोड़ रुपए लिए थे। विधायक संतोष बांगर ने आरोप के बाद
बड़ा हड़कंप मच गया। इसलिए वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष शैलेश गवई के नेतृत्व में अमरावती जिलाधिकारी कार्यालय में आंदोलन किया गया। इस समय शिवसेना विधायक संतोष बांगर इनके खिलाफ नारेबाजी कर उनका पुतला जलाया गया और तत्काल बांगर को बाला साहेब आम्बेडकर से माफी मांगनी चाहिए, नहीं तो हम पूरे राज्य भर में आंदोलन करेंगे, ऐसा इशारा वंचितों द्वारा दिया गया। बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद 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 संतोष बांगर मुर्दाबाद वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा प्राध्यापक शैलेश अभिमान गवई, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष। आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सध्या बाळासाहेब आंबेडकरांवर जो घनघनाती आरोप केला शिवसेनेच्या आमदारांनी, त्या संतोष बांगरनी, ज्याची लायकी नाही आहे, 5वी शिकलेला आमदार, शिक्षण नाही, वरली मटक्याचा धंदा करणारा जो आमदार आहे, त्याला ही लाज वाटली नाही का कोणाबद्दल बोलत आहे? ज्याची लायकी नाही असे लोक बोलत असेल तर वंचित बहुजन आघाडी अमरावती या गोष्टीचा तीव्र निषेध करून त्यांच्या पुतळ्याचं आज दहन केलं, पण याच्याही पेक्षा उग्र भूमिका घेईल। त्यांनी त्याचे तोंड सांभाळून बोलावं, लायकी पाहूनच आपले पाय टाकावे, एवढीच विनंती। महाविहार परिवार नांदेड़ की ओर से आम्बेडकरी चळवळीचे भवितव्य, इस विषय पर आम्बेडकरी आंदोलन के ज्येष्ठ नेता तथा प्रजासत्ताक पार्टी के अध्यक्ष सुरेश गायकवाड़ इनके व्याख्यान का आयोजन नांदेड़ के माता रमाई आम्बेडकर बौद्ध विहार में किया गया। आंबेडकरी चळवळीचं भवितव्य निश्चितच चांगलं आहे, याच्यात काही वादच नाही। प्रश्न असा आहे की चळवळी आधारित आंबेडकरी चळवळीचं सत्ताकारण फसलेलं आहे ना। आपली नेहमी अशी गल्लत होत असते की आंबेडकरी चळवळ ही साधारणपणे विविध प्रश्नावर संघर्ष करणे, सामाजिक आणि सांस्कृतिक धार्मिक या बाबतीतच आंबेडकरी चळवळीचा सातत्याने विचार केला जातो, परंतु राजकीय चळवळीमध्ये आंबेडकरी राजकारण अपयशी का ठरले या बाबतीमध्ये फारसा विचार केला जात नाही। आज खऱ्या अर्थानं त्या विषयावर बाबतीत गंभीरपणे चर्चा करण्याची गरज आहे। राजकारणामध्ये यश मिळालं तरच आंबेडकरी समाज हा आंबेडकरी विचारावर उभा राहू शकेल, अन्यथा अनेक लोभापायी सत्ताधाऱ्यांनी प्रलोभनं देऊन या समाजामध्ये फूट निर्माण केलेली आहे आणि आता सत्ताधारी नेतृत्वाने आंबेडकरी समाजातील नवयुवकांना काही ना काही प्रलोभने दिलेली आहेत। त्याच्यामुळे चळवळीतील नेतृत्वाच्या ऐवजी प्रस्थापित सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाकडे आंबेडकरी युवक झुकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तेव्हा या सगळ्या परिस्थितीवर या जयंतीच्या महिन्यामध्ये पूर्णपणे समाजाने अत्यंत गांभीर्याने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। आंबेडकरी चळवळीचं आणि आंबेडकरी राजकारणाचं सूत्रबद्ध बांधणी करून जर त्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न झाले तर या चळवळीला निश्चितच भवितव्य आहे। यार परिवाराकडून एक गोष्टीचं मी आपल्याला स्पष्टीकरण देऊ इच्छितो। आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमासाठी सुरेश गायकवाड हे वक्ते म्हणून आहेत, विचारवंत म्हणून त्यांना आंबेडकर चळवळीचे भाष्यकार म्हणून त्यांना बोलवलेलं आहे आणि आजचा विषय आहे आंबेडकर चळवळीची सद्यस्थिती। या आजच्या आपल्या आंबेडकरी चळवळीची जी सद्यस्थिती आहे हिच्यावर त्यांनी प्रकाश टाकावा असं अपेक्षित आहे, म्हणून त्यांना एक जुने जाणते विचारवंत म्हणून बोलवण्यात आलेलं आहे आणि ज्यांचा सत्कार करायचा आहे, आंबेडकरी चळवळीत ज्यांचं योगदान लाभलेलं आहे, काही ना काही त्यांच्या आयुष्यात त्यांनी दिलेलं आहे, असे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲडव्होकेट मामा येवले यांचा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण आज त्यांचा सत्काराचं आयोजन केलेलं आहे आणि ह्याच्यानंतर जेव्हा आमचे दर महिन्याला ही व्याख्यानमाला होईल किंवा अभ्यासवर्ग होईल, या प्रत्येक अभ्यासवर्गामध्ये आपल्या आंबेडकरी चळवळीत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलेलं आहे की त्यांनी त्यांचा सत्कार आणि कुणाचं तरी कुठल्या तरी वक्त्याचं ज्याला आंबेडकरी चळवळीची आस्था आहे अशा वक्त्याचं आम्ही भाषण आयोजित करणार आहोत। ही आमच्या आजच्या अभ्यासवर्गाची भूमिका आहे। हिंदी सम्राट
सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धि हाईवे की वजह से नागपुर से मुंबई तक की दूरी घटकर महज 6 से 7 घंटे रह जाएगी। नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि विदर्भ में उद्योगों सहित विकास के विभिन्न पहलुओं का बढ़ावा मिलेगा। शिंदे ने वर्धा जिले के आरवी टोल प्लाजा, यहां बने समृद्धि हाईवे और पुलगांव के पास वन्य जीवों की आवाजाही के लिए बने फ्लाईओवर का एकनाथ शिंदे द्वारा निरीक्षण किया गया। उसके बाद वो पत्रकारों के साथ बात कर बोल रहे थे। टोल नाका जो आहे या हायवेवर आपण समृद्धी हायवेवर टोल नाका, जसं मुंबई पुणे हायवेवर मध्ये टोल नाका आहे तशा प्रकारचे टोल नाके मध्येच कुठेच नाही आहेत। सर्व टोल नाके एक्झिटला आहे, जिथे माणसाला बाहेर पडायचं आहे ते एक्झिट पॉईंटवर टोल नाके आहे। त्यामुळे मुंबई नागपूरला ज्याला डायरेक्ट प्रवास करायचा आहे त्याला कुठेही टोल नाक्याचा अडथळा नाही। त्यामुळे हे म्हणजे 16 ते 18 तासाचं जे अंतर आहे ते किमान 6 ते 7 तासावर येईल आणि या सर्व प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल, पोल्युशन कमी होईल आणि या सगळ्याचं काही इकॉनॉमी जी रिवायवल मॉडेल आहे याच्यामध्ये ही गेम चेंजर हा प्रकल्प आहे। यामध्ये आपण JNPTला हा रस्ता जोडतो आहे, आपण वर्धा आणि जालनाला ड्रायपोर्टला जोडतो आहे। त्यामुळे उद्योगाची भरभराट या ठिकाणी होईल। 20 नवनगर या ठिकाणी आपण करतो आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही माल पिकवतील त्याचं देखील ट्रान्सपोर्टेशन किंबहुना त्याचं जे काही साठवण आहे यासाठी या भागामध्ये लॉजिस्टिक हब होतील, कोल्ड स्टोरेज चेन होईल, हॉस्पिटॅलिटी होईल, हॉस्पिटल होतील, शाळा होतील। हे सगळं जे आहे या त्या परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार हे सगळं आपण नियोजित केलेलं आहे। टुरिझम मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होईल। आज संभाजीनगर औरंगाबाद हे केवळ मुंबईला 3-4 तासाच्या अंतरावर होईल आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणावर टुरिझमला होईल। जालनामध्ये देखील स्टील इंडस्ट्रीला होईल, या ठिकाणी अमरावतीमध्ये टेक्सटाईल इंडस्ट्रीला होईल। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। समाज के साथ कोई धोखा ना हो, समाज को सही दिशा मिले, इस उद्देश्य को सामने रखते हुए बामसेफ इस राष्ट्रीय संगठन की ओर से नांदेड़ के एक दिन का जिला स्तरीय प्रशिक्षण शिविर का उद्घाटन किया गया। इस अवसर पर लेखा और कोषागार औरंगाबाद विभाग के सह संचालक उत्तम सोनकांबले इनकी हाथों महापुरुषों की प्रतिमा को माल्यार्पण कर शिविर का उद्घाटन किया गया। है प्रशिक्षण का कि समाज में अभी लैक ऑफ लीडरशिप नहीं है, जो बहुजन समाज में जो समाज को सही नेतृत्व दे सके, ऐसे लोगों की ज़रूरत है। आज इस भारत देश में अगर देखा जाए, बहुजन समाज की जो परिस्थिति निर्माण हुई है, जो लॉकडाउन में सभी के बिजनेस ख़त्म होते जा रहे हैं, स्कूल ख़त्म होते जा रहे हैं, यानी कि सब बहुजन समाज ख़त्म होते जा रहा है। तो समाज को सही दिशा मिलनी चाहिए। समाज में जो लोग समाज के प्रति ईमानदार है, ऐसे लोग निर्माण किया जाए ताकि आने वाले काल में समाज इस परिस्थितियों का सामना कर सके और समाज के साथ कोई धोखाधड़ी ना करे। इसका मेन उद्देश्य इस उद्देश्य प्रशिक्षण शिविर लिया जा रहा है। कहाँ से आए हैं सर शिविर में? मैं नांदेड़ से आया हूँ और राष्ट्रीय अध्यक्ष छात्र संघ का महाराष्ट्र कार्याध्यक्ष हूँ। मैं उत्तम सोनकांबले, मैं जॉइंट डायरेक्टर अकाउंट एंड ट्रेजरी औरंगाबाद डिवीज़न से हूँ। आज जो बामशेप का नांदेड़ में प्रशिक्षण शिविर हुआ है एक दिन के लिए, उसका मैं उद्घाटन के लिए आया था। बामशेप एक ऐसा संगठन है जो कर्मचारियों का संगठन है और पूरे देश में ये अपने महापुरुषों ने जो काम किया है,
इस कौम को पूरे महापुरुषों ने केवल कौम को जगाने के लिए पूरे देश में बामशेप काम कर रहा है। बामशेप का जो उद्देश्य है, बाबा साहब ने कहा था कि हमें शासन करती जमात बनना है, तो शासन करती जमात बनने के लिए जो पद पैसा प्रतिष्ठा लगता है ये बामशेप के कर्मचारियों के पास है और उनका उपयोग अपने लोगों को जगाने के लिए पूरे देश भर में ये काम कर रहे हैं। बामशेप के कम से कम 55 विंग्स है और हर विंग्स में ये लोग पूरे देश में सभी को जगाने का काम कर रहे हैं और ये बहुत बड़े पैमाने में काम कर रहे हैं। और आज के सत्र में यहाँ जो बहुजन समाज के 85% के जो लोग आए हैं उनके माध्यम से हम पूरे देश में ऐसे 15,000 शिविर हर साल बामशेप लेती है और लोगों को जगाने का काम करती है, इकट्ठा करने का काम करते हैं और इकट्ठा होकर एक शक्ति बन जाएगी और ये शक्ति का रूपांतर कल चल के शासन करती जमात बनने में हमें मदद करिए। इसलिए मैं ये उद्घाटन करने के लिए आया था और मैं इन सभी लोगों को शुभेच्छा देता हूँ। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। कोविडच्या नंतर बऱ्याच दिवसांपासून नांदेडमध्ये प्रशिक्षण शिबिर झालं नव्हतं। आज बहुजन समाजाचे हक्क अधिकार संपत आहेत आणि ते हक्क अधिकार संपताना आम्हाला पाहत नाही। त्यासाठी आम्ही बहुजन समाजामध्ये लोकांना जागृत करण्यासाठी, त्यांचे हक्क अधिकार अबाधित राहावे यासाठी लोकांना जोडण्यासाठी आणि ते जे हक्क अधिकार संपत आहेत तरीसुद्धा लोक जागृत नाहीत, त्या जागृती निर्माण करण्यासाठी समाजामध्ये लोकांना जोडण्यासाठी आणि ते हक्क अधिकार कसे अबाधित राहतील यासाठी आज आम्ही नांदेड येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर लावलेलं आहे। जय मूल निवासी सर आणि म्हणजे आज हे बामशेपचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आहे। इथं कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते आणि जोमाने काम करतात। आजकाल जे काही सुरू आहे खाजगीकरण, बाकीचे काही जे काही मुद्दे आहेत त्याच्या विरोधात कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे, त्यासाठी हे कॅडर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि महापुरुषांचे विचार प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत गेले पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचवले पाहिजे, त्यासाठी ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि मी प्रोट्रॉनची महिला प्रतिनिधी आहे नांदेड जिल्ह्याची, तर एवढंच सांगू शकते की मी महिलांसाठी म्हणजे महिलांना संघटित करण्यासाठी आणि इथपर्यंत महिलांना आणण्यासाठी पुढाकार घेईल आणि काम करेल। मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल लॉर्ड बुद्धा टीव्हीचे मी आभार मानते। महाराष्ट्र तेलंगाना सीमा पर एक शहर है धर्माबाद, जो अपने लाल मिर्च बाजार के लिए प्रसिद्ध है। यहाँ हल्दी, मसाला पाउडर, गरम मसाला आदि बड़ी मात्रा में बिकते हैं। विदेशों और भारत के कई राज्यों में लाल मिर्च की मांग बढ़ गई है। ये मिर्च पाउडर कारखाने ने क्षेत्रों के हजारों श्रमिकों को रोजगार प्रदान किया है। लॉकडाउन के बाद ये पहली बार हो रहा है जब मिर्च की कीमतों और आय में वृद्धि हुई है। मिर्च की बढ़ती कीमतों पर आम नागरिक चिंता व्यक्त कर रहे हैं। माझं नाव आनंद नागला आहे। मी धर्माबाद येथे मिरची फॅक्टरी चालवतो। मिरचीचे सध्याचे दर हे 15,000 ते 20,000 प्रति क्विंटल प्रमाणे चालू आहेत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मिरचीचे भावात 5 ते 6,000 प्रति क्विंटल भाव वाढलेले आहेत। या भाववाढीचं कारण म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे मिरचीचे भाव वाढलेले आहेत। साल मार्केट में माल की आवक कम रहने से बारिश ज्यादा होने की वजह से माल खराब हो गया, अच्छा माल कम आ रहा, इसलिए मिर्ची के रेट ज्यादा हो गए। भारतीय बौद्ध महासभा नांदेड़ दक्षिण की ओर से सिडको हडको परिसर के पंचशील बौद्ध विहार में एक दिन का बौद्धाचार्य प्रशिक्षण शिविर लिया गया। प्रशिक्षणार्थी को बौद्धाचार्य परीक्षा पास होना जरूरी होता है। लेखी और मौखिक ऐसी 200 अंकों की ये परीक्षा ली जाती है और इस परीक्षा में नांदेड़ जिला और परिसर के 45 से भी ज्यादा परीक्षार्थियों ने हिस्सा लिया था। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला यांच्या आदर्शांना त्रिवार वंदन।
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांच्या माता ममता सागर, आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या धम्ममंगल मातृसंस्थेस व त्यांच्या 47 वर्षाच्या यशस्वी कार्यात त्रिवारवंदन. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे लोकनेते आणि तसेच संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब. आणि आज या ठिकाणी नांदेड विभागात, नांदेड जिल्ह्यात बौद्धाचार्य परीक्षा आयोजित केलेली आहे. परंतु फक्त नांदेड जिल्ह्यातच नाही, संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. आणि या परीक्षा केंद्र नांदेड येथे नांदेडचे अध्यक्ष PM वाघमारे यांची संपूर्ण कार्यकारिणी यांच्या सहकार्याने हे आयोजन केलेलं आहे. तसेच परीक्षेच्या खऱ्या अर्थाने बौद्धाचार्य परीक्षेचा अर्थ असा आहे का जे सामने झालेले आहेत त्यांना बौद्धाचार्य करून समाजासाठी, समाजाच्या चळवळीसाठी, बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी हे आयोजन आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या आधिपत्याखाली केलेलं असतं. यहाँ पे कई सालों से लेकर बुद्ध धर्म के प्रचार और प्रसार के बारे में बहुत सारे प्रोग्राम यहाँ पे किए जाते हैं. अनेक प्रोग्राम में से यहाँ पे आज जो प्रोग्राम हुआ, एक बौद्धाचार्य परीक्षा नाम की एग्ज़ाम रहती है. ये परीक्षा होने के बाद जो लोगों ने ये एग्ज़ाम दे उन लोगों को भगवान बुद्ध के बारे में, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के बारे में, सब विधियों के बारे में यहाँ पे पता चलता है. और जो उपासक ये परीक्षा देता है वो ये लायक हो जाता है कि समाज में जाके जो भी प्रोग्राम होते हैं सामाजिक लेवल के, धार्मिक लेवल के, वो सभी प्रोग्राम वो पूरी तरह से यहाँ पे पार सकता है, वो कैरी ऑन कर सकता है. आज का जो प्रोग्राम है, ये प्रोग्राम में हिस्सा लेने के लिए परभनी, बिलोली, ये कंधार, ये नांदेड़ के आजू बाजू के डिस्ट्रिक्ट के लोग यहाँ पे आए. कुछ मिला के 47 यहाँ पे लोग हैं जो उन्होंने हिस्सा लिया एग्ज़ाम में. और मुझे उम्मीद है कि ये प्रोग्राम ये सभी समाज के हित में है. इन लोगों को बहुत सारी जानकारी मिली है ताकि समाज में जाके, अपने अपने गांव में जाके, अपने अपने परिसर में जाके बुद्ध धम्म का प्रसार और प्रचार करने के लिए सहायभूत होगा. PM वाघमारे, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिण. भारतीय बौद्ध महासभेच्या जे उपक्रम आहेत त्या उपक्रमातून 24 प्रकारचे शिबिरं घेतली जातात. त्याच्यापैकी बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर असतं. आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कशा पद्धतीने करावं, बौद्ध धर्मातले संस्कार जे आहेत, संस्कार विधी जे आहेत कशा प्रकारे पार पाडाव्या, यासाठी ज्या श्रामणेरांनी बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षणासाठी 10 दिवसाच्या बसलेले असतील त्या लोकांसाठी बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा ही दरवर्षी घेतली जाते. ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच दिवशी घेतली जाते. पेपर एकच असतो, वेळ एकच असते. आणि या प्रशिक्षणातून जे बौद्धाचार्य परीक्षा उत्तीर्ण होतात की ज्या बौद्धाचार्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45 ते 50 मार्क घ्यावे लागतात. आणि हे उत्तीर्ण झाल्यानंतर यांना प्रमाणपत्र दिलं जातं. आणि या प्रमाणपत्र दिल्यानंतर हे प्रशिक्षित बौद्धाचार्य असतात. आणि बौद्ध धर्माचे जे काही विधी संस्कार आहेत, बौद्ध धर्माचा जो प्रचार आणि प्रसार आहे, बाबासाहेबांना जे उद्दिष्ट 10 दिलेले आहेत, या 10 उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी हे बौद्धाचार्य आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामधले, शहरी भागातले बौद्धाचार्य हे सतत बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम मीडिया न्यूज़.